Unacademy. Let's crack it. नमस्कार, मी वैभवी ठाकरे. अनअकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, क्षेत्र कोणतंही असो, त्यामध्ये उत्तम मार्गदर्शकाची भूमिका ही खूप महत्त्वाची असते. आणि आपल्या या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये तर एक उत्तम मार्गदर्शक आणि त्याने दाखवलेली दिशा, या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि हीच गरज ओळखून अनअकॅडमीने हा टॉपर स्टॉक म्हणून प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे, की ज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विविध अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहोत, त्यांचा प्रवास जाणून घेत आहोत, जेणेकरून त्यांचा संघर्ष हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, नव्याने या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं. त्याचबरोबर या क्षेत्रातले खाचखळगे सुद्धा कळावे आणि आधीच ज्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे, त्यांना आपले प्रयत्न हे एका योग्य दिशेने चाललेले आहेत की नाही, हे तपासून पाहता यावं या संपूर्ण उद्देशाने अनअकॅडमीने हा प्लॅटफॉर्म सुरू केला. आणि आजच्या आपल्या या टॉपर स्टॉकमध्ये आपल्यासोबत आहेत 2019च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ज्यांची तहसीलदार या पदासाठी निवड झालेली आहे, असे अक्षय ढाकणे. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आमच्या या प्लॅटफॉर्ममध्ये खूप स्वागत. धन्यवाद मॅडम. सर, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी तुमची ओळख आम्हाला करून द्या. तुम्ही मूळचे कुठले? तुमचं संपूर्ण शिक्षण कुठे झालं? कोणत्या स्ट्रीममध्ये झालं? आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी. माझं संपूर्ण नाव अक्षय अशोक ढाकणे. सध्या मी पुणे येथे स्थायिक आहे. लहानपणापासून माझा जन्म आहे पुण्यातलाच आणि माझं सर्व प्राथमिक शालेय शिक्षण तसेच माझं ग्रॅज्युएट शिक्षण हे पुण्यामध्येच झालं. माझं मूळ गाव तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा येथील आहे. पण शिक्षणापासून मी पुण्यामध्येच माझं पूर्ण प्राथमिक शिक्षण हे महात्मा फुले प्राथमिक विद्यालय पुण्यामध्ये झालंय. तर 10वी पर्यंत शिक्षण माझं नंतर ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी इथे झालं. त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशनचं शिक्षण माझं हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय CUP या कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याच्यामधून माझं बीटेक डिग्री मी कम्प्लीट केली. त्याच्यानंतर मी 1 वर्ष प्लेसमेंट थ्रू 1 वर्ष जॉब केला. जे कॉलेजमधून आमची प्लेसमेंट थोडी निवड झाली होती. तो जॉब माझा बँगलोरला होता. साधारण एक 9.5 लाखाचं पॅकेज मला तिथे होतं. क्रेडिट स्विस इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ही MNC मध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. तरी कॉर्पोरेट एक्सपिरियन्स मिळावा यासाठी मी तिथे 1 वर्ष काम केलं आणि सायमल्टेनियसली माझं प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचं ध्येय कॉलेजपासून सुरूच होतं. सायमल्टेनियसली माझा अभ्यास पॅरलली चालू होता. परंतु कॉर्पोरेट एक्सपिरियन्स मला महत्त्वाचा वाटत होता आणि स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला माहिती आहे की थोडी अनिश्चितता असते. दरवर्षी नक्की किती जागा येतील किंवा त्यामध्ये आपलं सिलेक्शन होईल की नाही याच्यामध्ये एक थोडा 1% डाऊट असतो. त्याच्यामुळे मी अगोदर निर्णय घेतला की आपण 1-2 वर्ष तरी काम करूया प्रायव्हेट क्षेत्रामध्ये. जेणेकरून आपलं अनुभव पण तिथे आपल्याला मिळेल. फायनान्शियल हेल्प देखील नक्कीच त्याच्यामधून होते आणि त्याच्यानंतर आपण मग प्रशासकीय सेवेकडे वळूया. 2016 मध्ये माझं ग्रॅज्युएशन डिग्री कंप्लीट झाली CUP मधून. CUP मध्ये पण मी गोल्ड मेडल त्यावेळी इलेक्ट्रिकल विषयामधून घेतलं होतं. त्यानंतर प्लेसमेंट टू 2016 ते 2017 1 वर्ष मी तिथे जॉब केला 12 महिने आणि त्याच्यानंतर मला एक जाणवलं की काम करता करता जॉब करताना पूर्ण वेळ आपण अभ्यासाला देऊ शकत नाहीये. त्याच्यामुळे मग मी पूर्ण वेळ जॉब सोडून प्रशासकीय क्षेत्रामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आणि 2017 पासून मग मी या क्षेत्राकडे पूर्णपणे झोकून दिलं आणि अभ्यास सुरू केलं. 18 सालचा अटेम्प्ट मध्ये माझं प्रिलिमला सिलेक्शन झालं होतं. पण मेन्स मध्ये माझं 4 मार्कांनी मेन्स माझी राहिली होती. त्यानंतर मी परत पुन्हा एकदा अटेम्प्ट द्यायचं ठरवलं आणि 2019च्या परीक्षेमध्ये मग प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू हे तिन्ही टप्पे पार केले आणि याच्यामध्ये मग माझी तहसीलपदी निवड झाली आहे. कुटुंबाची पार्श्वभूमी अशी की आई वडील आणि बहीण आणि मी असे 4 जण आम्ही कुटुंबामध्ये आहोत. बहीण डॉक्टर आहे BDS आणि आई गृहिणी आहे आणि वडील खाजगी क्षेत्रामध्ये काम करतात. ओके. सर, तुम्ही आता म्हणालात की तुम्ही प्रायव्हेटमध्ये काही दिवस नोकरी केली, एक चांगलं पॅकेज सुद्धा तुम्हाला होतं. मग ती नोकरी सोडून तुम्ही या क्षेत्राकडे वळालात आणि तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात, या क्षेत्राचे एकूणच म्हणजे अनिश्चितता बघता, तर हा निर्णय कुठेतरी रिस्की होता. तर तुम्हाला अशी कुठे इन्सिक्युरिटी नाही आली का, की म्हणजे समजा इकडे पण आपलं नाही झालं, तर मग आपल्याकडे कोणते ऑप्शन्स अवेलेबल असतील किंवा कोणता विचार करून तुम्ही तेव्हा हा निर्णय घेतला होता? हां, नक्कीच. माझं CUP मध्ये मी जेव्हा होतो, तेव्हा खूप सारे सीनियर्स माझे मित्र होते आणि ते या क्षेत्राकडे वळालेले होते. त्यावेळी गायडन्स नक्की आम्हाला त्यांच्याकडून मिळायचं, की तुम्ही कसा अभ्यास केला पाहिजे, कसं काय केलं पाहिजे. पण तरी पण सगळ्यांचं एक असं म्हणणं होतं, की तुमचा प्लॅन बी नेहमी रेडी असला पाहिजे. कारण या प्रशासक क्षेत्रामध्ये आपल्यालाच माहिती असेल, की इतकी अनिश्चितता असते. आपण ज्या वर्षी नक्की एक्झाम देणार आहे, त्या वर्षी नक्की किती जागा येतील, त्याच्यामध्ये क्लास 1 जागा किती असतील किंवा प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू असे 3 टप्पे आहेत. कुठल्याही टप्प्यामध्ये आपल्याला चुकून
अनफॉर्च्युनेटली काही फटका बसला तर आपल्याला परत पहिल्यापासून सुरुवात करायची असते. त्यामुळे सगळ्यांचं असं एक सजेशन होतं, की तुम्ही प्रायव्हेट क्षेत्रामध्ये जॉब नक्कीच केला पाहिजे. जेणेकरून तुमच्या स्किल सेटमध्ये, पर्सनॅलिटीमध्ये एक वेगळे डायमेन्शन त्याच्यामध्ये जोडले जातात. तुम्हाला फायनान्शियल हेल्प देखील होते, ज्याचं तुम्हाला फायनान्शियल बर्डन कुठलं फॅमिलीवर जाणवत नाही. तुम्हाला एक इन्सिक्युरिटी कुठली वाटत नाही आणि तुम्ही अभ्यास करताना जो एक मेंटल कामनेस तुम्हाला हवा असतो, तो तुम्हाला त्याच्यामधून मिळतो. त्यामुळे सगळ्या अँगलने विचार करता मग मी 1 वर्ष जॉब करायचा निर्णय घेतला. नक्कीच जॉब सोडताना मला पण काही रिलेटिव्ह असतील, जवळचे नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणी असतील, की "अरे, खूप लोकांना जॉब मिळत नाही आणि तुला एवढा चांगला जॉब जर भेटला असेल, तुला चांगलं पॅकेज मिळतं, तर तू का सोडतोयस?" वगैरे. पण माझ्या डोक्यामध्ये थोडा एक कॉन्फिडन्स पण क्लिअर होता, की मला पुढे काय करायचंय आणि इन जनरल एक थोडंसं करिअरचा विचार केला तर माझा जॉब थोडासा सॉफ्टवेअर साइडला होता आणि मला एवढं जाणवत होतं, की मी पुढचे 30-40 वर्ष या क्षेत्रामध्ये काही रमू शकणार नाही. म्हणजे तेच कॉम्प्युटर, तेच 10 to 6 सायकल, क्लॉक सायकल आणि तेच कामाचं एक मोनोटोनस नेचर, हे मला झेपणार नाही. त्याच्यामुळे मी ठरवलं, की नाही मला डायनॅमिक नेचर पाहिजेल. मला काहीतरी प्रशासकीय क्षेत्रामध्ये काम करायचंय. जे एक डायव्हर्सिफाईड करियर म्हणून ज्याच्याकडे आपण बघितलं जातं. आणि ते तुम्हाला पर्सनल अँबिशन्स, तुमचे पर्सनल करियर जे काही मोटिव्ह असेल, हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे येते. समाजासाठी काम करून तुम्हाला सॅटिस्फाय करता येतं. त्याच्यामुळे मग मी पूर्ण वेळ याच्यामध्ये झोकून देऊन अभ्यास करायचा निर्णय घेतला. कारण आपणास देखील माहिती आहे, की याच्यामध्ये स्पर्धा खूप जास्त तीव्र असते. लाखो विद्यार्थी याच्यामध्ये अभ्यास करतात आणि क्लास 1, क्लास 2चे फक्त एक 400-500 वगैरे जागा असतात. म्हणजे आमची ॲड घेतली तर जवळपास 413 याच्यामध्ये होती आणि जवळपास क्लास 1 याच्यामध्ये फक्त 180 की 190 क्लास 1च्या पोस्ट होत्या. त्यामुळे नक्कीच कॉम्पिटिशन इतकी टफ असते, की तुम्ही जॉब करता-करता हा अभ्यास करताना तुम्हाला थोडासा टफ जातो. त्याच्यामुळे मग मी फॅमिलीला एकदा गोष्टी आई-वडिलांना आणि माझे जवळचे मित्र होते स्पर्धा परीक्षा क्षेत्रामधले, यांच्याशी सगळ्या एकदा गोष्टी डिस्कस केल्या आणि त्याच्यानंतर मग पूर्ण वेळ जॉब सोडून या क्षेत्राचा अभ्यास करायचा आणि या क्षेत्रामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. नक्कीच सुरुवातीला जो माझा पहिला अटेम्प्ट झाला 18चा, त्याच्यामध्ये एक 150 जागा होत्या जवळपास आणि त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन प्रिलिमला झालं होतं, पण मेन्सला 4 मार्कांनी गेलो. त्यामुळे परत एकदा त्यावेळी थोडीशी निगेटिव्हिटी आली होती, की अरे आपण मग जॉब सोडून चुकीचा निर्णय तर नाही घेतला ना, या क्षेत्रामध्ये इकडे येण्याचा. पण हरकत नव्हती. थोडंसं बॅड लक होतं, की जागा पण त्यावर्षी कमी आल्या होत्या. पण एक वाटत होतं कुठेतरी, की 19ला चांगल्या जागा येतील आणि निवडणुका पण त्यावर्षी होत्या. तर जनरली असा ट्रेंड आहे, की निवडणुकीच्या वर्षी नक्की जागा चांगल्या येतात. त्याच्यामुळे नशिबाने त्यावेळेस पण 420 जागा जवळपास आल्या आणि मग त्यावेळेस परत एकदा चान्स घेतला, की आपण परत एकदा आता आणखी डबल एनर्जीने याच्यामध्ये उतरूया आणि मग नक्कीच प्रयत्न करूया. आणि नशिबाने पण तशी साथ दिली आणि मग क्लास 1 मध्ये यावर्षी निवड झाली. सर माझा पुढचा प्रश्न हा थोडासा आधीच्या प्रश्नाला समांतर असाच प्रश्न आहे. ज्या पद्धतीने तुम्ही नोकरी सोडली आणि इकडे ह्या क्षेत्रात वळालात, तुम्ही एफर्ट्स घेतले, तुम्हाला यश सुद्धा मिळालं. तर हे सगळ्यांच्याच बाबतीत वर्क होईल असं नाहीये. तर आजच्या घडीला जर कोणी असं करू पाहत असेल, म्हणजे आपण करत असलेली नोकरी सोडून जर या क्षेत्राकडे वळत असेल, तर त्यांना हा निर्णय कितपत प्रॅक्टिकल असेल, त्या बाबतीत तुम्ही त्यांना काय सांगाल? माझं हेच सजेशन असेल, की आपण आता नुकतेच बघितले, की स्वप्नील लोणकर हे एका एम-पी-एससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर आता देखील आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा जो काही माझा अनुभव आहे 3-4 वर्षातला आहे. याच्यानुसार मला असं जाणवतंय, की याच्यामध्ये अनिश्चितता नक्कीच खूप जास्त आहे. म्हणजे कितीतरी हुशार मुलं देखील त्यांच्या कुठल्यातरी बारीकशा चुकीमुळे त्यांचं सिलेक्शन एका मार्काने राहून जातं आणि परत त्यांना 1-2 अटेम्प्टमध्ये परत एकदा द्यावे लागतात. कारण एम-पी-एससीमध्ये विषय असा, की जर आमच्याच एक्झामचं उदाहरण द्यायचं झालं, तर 420 जागांसाठी जवळपास 3.5 ते पावणे 4 लाख मुलांनी प्रिलिम एक्झाम दिली होती. त्याच्यामध्ये जवळपास 7,000 मुलं मेन्सला निवडले गेले. 1,300 मुलं नंतर अंतिम मुलाखतीसाठी निवडले गेले आणि अंतिम सिलेक्शन फक्त 413 मुलांचं झालं. त्यामुळे आपण हा जर सक्सेस रेशो काढला तर लेस दॅन 1% आहे. त्यामुळे माझं नवीन क्षेत्रामध्ये येणाऱ्या लोकांना हेच उदाहरण असेल, की तुम्ही प्लॅन बी नेहमी तयार ठेवा. माझं तेच सजेशन आहे, की तुम्ही जे काही तुमचं ग्रॅज्युएशन करताय, त्या बेसिसवर तुम्हाला जिथं कुठे नोकरी मिळत असेल, नोकरी तुम्ही नक्कीच जॉइन केली पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला फायनान्शियल बर्डन जे असतं ते कमी होऊन जातं. तुम्हाला प्रायव्हेट कॉर्पोरेट क्षेत्रामधल्या खूप साऱ्या गोष्टी तिथे शिकायला भेटतात. तुमची पर्सनॅलिटी ओव्हरऑल डायमेन्शन डेव्हलप होत असते. ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही भविष्यामध्ये असाल तर नक्कीच त्याचा फायदा होणार असतो. तर माझं हे सजेशन आहे, की तुम्ही डायरेक्ट ग्रॅज्युएशनला जर तुम्हाला संधी असेल तर नक्कीच जॉब करा. तर आता आपण उदाहरणार्थ मागच्या 2 वर्षामधली स्थिती बघितली एम-पी-एस-सी क्षेत्रामधली. तर कोरोना आणि या सगळ्या परिस्थितीमुळे 2 वर्ष आले नवीन एक्झाम होत नाहीयेत. नवीन त्याच्यामुळे जागांची भरती होत नाहीये. त्यामुळे जर अशी कुठली परिस्थिती आली आणि नेमकं आपलं ग्रॅज्युएशन ज्या वर्षी होतंय, त्याच वर्षी समजा जागा नाही आल्या, तर आपल्याला त्याच्यामध्ये खूप मोठा फटका बसू शकतो. आणि जवळपास आपण कॅलेंडर या एक्झामचं टाईम टेबल बघितलं, तर साधारण पूर्ण वर्षभर ही वेळखाऊ प्रक्रिया चालू असते. आमचेच उदाहरण द्यायचं झालं तर फेब्रुवारी 19ला प्रिलिम झाली जुलै 2019ला मेन्स झाली. इंटरव्ह्यू साधारण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात झाले आणि जून 2020 मध्ये याचा निकाल लागला. त्यामुळं एक्झाम प्रिलिमचा फॉर्म भरण्यापासून ते निकाल लागण्यापर्यंत जवळपास 15 ते 16 महिने याच्यामध्ये आमचे गेले होते.
त्यामुळे आपण ही जी प्रोसेस बघितली आणि समजा दुर्दैवी आपण प्रिलिम मध्ये अपयशी ठरलो, तर डायरेक्ट पुढच्या वर्षीची प्रिलिम आपल्याला द्यावी लागते. त्यामुळे आपले जवळपास 1 ते 1.5 ते 2 वर्ष याच्यामध्ये वाया जाऊ शकतात. त्यामुळे माझं सजेशन आहे की तुम्ही पूर्ण ग्रॅज्युएशन मध्ये म्हणजे 12वी नंतर तुम्ही फर्स्ट सेकंड इयरला असताना तुम्हाला या क्षेत्रामध्ये उतरायचं असतं. त्या क्षेत्राची पूर्णपणे माहिती करून घ्या. याचा पूर्णपणे अभ्यास करा की नक्की कशा याच्यामध्ये प्लस आणि मायनस निगेटिव्ह पॉईंट्स दोन्ही पण असतात. कारण आपण फक्त जनरली एक असा ट्रेंड माझ्या जवळच्या मित्रांकडून मी बघितला आहे, की फक्त ते लाल दिव्याची गाडी असेल किंवा क्लास वन पोस्टचं ते एक जे वलय तयार झालेले आहे किंवा जी काही प्रसिद्धी ग्लॅमर तुम्हाला मिळतं त्याच्यानुसार फक्त गोष्टी येतात. पण जर या नाण्याची दुसरी आपण बाजू बघितली तर खूप साऱ्या काटेरी मुकुट आपण म्हणतो तशा गोष्टी असतात. त्याच्या आपण त्या पूर्ण गोष्टींचा प्लस आणि मायनस दोन्ही पॉईंटचा अभ्यास आपण केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण ठरवलं पाहिजे की नक्की आपण या क्षेत्रामध्ये आपण फिट बसू की नाही. तर खूप सारे विद्यार्थी असे पण माझे सीनियर्स काही मित्र आहेत, की जे अगोदर सिलेक्ट होतात, 2-4 वर्ष याच्यामध्ये काम करतात. कुठल्यातरी वेगळ्या इन्स्पिरेशनने त्याच्यामध्ये आलेले असतात. पण त्यांच्या पर्सनल इन्स्पिरेशन याच्यामध्ये सॅटिस्फाय होत नाही. त्याच्यानंतर नाईलाजाने परत मग गव्हर्नमेंट क्षेत्र सोडून ते प्रायव्हेट क्षेत्रामध्ये वळतात. तर माझं हे सजेशन राहील नवीन क्षेत्रामध्ये या उतरणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांना, की तुम्ही पूर्ण क्षेत्राचा अभ्यास करा. खाजगी क्षेत्रामध्ये जर तुम्हाला जर चान्स मिळत असेल, तुम्ही नक्की जॉब करा. पॅरलल तुम्ही अभ्यास करा. तुमचं वेळेचं नियोजन करा. जर जसं तुम्हाला सुट्टीचा वेळ किंवा दिवसाचा जसा काही वेळ मिळेल तसा अभ्यास करा. तुम्ही एखादा दुसरा अटेम्प्ट याच्यामध्ये अभ्यास करत म्हणजे जॉब करत असताना द्या. आणि मग तुम्हाला जेव्हा कम्फर्टेबल वाटेल, की तुम्ही आता जॉब सोडून पण याच्यामध्ये पूर्ण वेळ करून जर तुमचं सिलेक्शन नक्की होणार असेल, शाश्वत तुम्हाला एक कुठेतरी वाटत असेल, तेव्हाच तुम्ही या क्षेत्रामध्ये वळायचा निर्णय घेतला पाहिजे. ओके. म्हणजे थोडक्यात या क्षेत्रात येण्यापाठीमागचे आपले उद्देश क्लिअर असले पाहिजेत. बरोबर. सर ह्या क्षेत्रात कोचिंग घेणं किती गरजेचं असतं आणि तुम्ही काही असं कोचिंग घेतलं होतं का? माझं एक याच्यामध्ये असं सजेशन राहील, की कोचिंगपेक्षा गाईडन्स जास्त महत्वाचं आहे. म्हणजे खूप सारे विद्यार्थी असे बघितले, की आपण कोचिंग न करता पुण्यामध्ये किंवा कुठे न घेता, ते आपापल्या गावाच्या ठिकाणी जिथं त्यांना अवेलेबल तिथं घेतात. पण त्यांना गाईडन्स नक्की कोणाचा तरी भेटलेला असतो. सो माझं असं सजेशन आहे, की कोचिंग तुम्ही घ्या किंवा नका घेऊ, पण गाईडन्स नक्कीच घेतला पाहिजे. कारण या क्षेत्रामध्ये सिनियरचं खूप जास्त गाईडन्स मला माझ्या पर्सनल दृष्ट्या मला खूप फायदेशीर ठरलंय. कारण सी अशी प्रथा आहे, की तिथं खूप दरवर्षी मुलं सी मधून एम-पी-एस-सी, मध्ये सिलेक्ट होत असतात. त्यामुळं फर्स्ट सेकंड इयरलाच असताना जे काही माझे सीनियर्स मित्र होते त्यांच्याकडून मला या क्षेत्राची खूप पुरेपूर नॉलेज भेटत होतं. त्यांचे अटेम्प्ट्स कसे चालले, त्यांना कसे मार्क्स पडत आहेत, कोण कुठे सिलेक्शन झालंय किंवा आफ्टर सिलेक्शन कशा काही ट्रेनिंगच्या गोष्टी असतात. त्याचं खूप जवळून मला त्याच्यामध्ये गाईडन्स मिळत होतं. पर्सनल लेव्हलला मी यू कोचिंग केलं होतं पुण्यामध्ये. पण एम-पीसाठी मी स्पेसिफिक कोचिंग कुठलं केलं नव्हतं. पण कोचिंगचा नक्कीच मला इकडे फायदा झाला. पण एम-पीसाठी मी काही स्पेसिफिक मॉड्यूल्स जॉइन केले होते. जसं की जी-एस-3 पेपर जो एच-आर-डीचा पेपर आहे, त्याच्यासाठी मी एक दिलीप खातेकर सरांचा क्लास लावला होता. 1 महिन्याचा बॅच किंवा इंग्लिश ग्रामरचा जो पाठ आहे, त्यासाठी मी पाटील सरांचा क्लास केला होता. सो मी पूर्ण सगळ्या विषयांचा क्लास न लावता, जिथं मला थोडं कमतरता वाटते, जिथं मला थोडं गाईडन्सची गरज आहे, तर फक्त स्पेसिफिक मॉड्यूल वाईज बॅचेस मी केल्या होत्या. आणि बाकी मग मी जास्तीत जास्त टेस्ट सीरीज जॉइन करून त्याच्या थ्रू प्रॅक्टिस सर्वाद्वारे माझ्यामध्ये सुधारणा करण्याचा मी प्रयत्न केला होता. सर माझा पुढचा प्रश्न हा पूर्व परीक्षेसंदर्भात आहे. पण सी-सॅटचा जर विचार केला, तर तिथे टाईम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. वेळेची कमतरता विद्यार्थ्यांना भासत असते. म्हणजे अगदी सगळेच प्रश्न विद्यार्थ्यांचे पाहून होतील किंवा सोडवून होतील असं नसतं. आणि नेमकं ह्या सिच्युएशनमध्ये बऱ्याच वेळा असं होतं, की इझी प्रश्न नजरेखालून घालायचे बाकी राहतात आणि जे अवघड प्रश्न असतात त्याच्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांचा वेळ जातो. तर हे असं होऊ न देण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमकी काय काय काळजी घ्यायला हवी? बरोबर. पूर्व परीक्षेचा आपण विचार केला तर नक्की सीसॅट हा खूप की रोल तिथे प्ले करतो. कारण दरवर्षी जर आपण मागच्या 3 ते 4 वर्षाचा प्रिलिम एक्झामचं अॅनालिसिस जर केलं, तर आपल्याला दिसून येईल की मुलं सीसॅटमध्ये खूप जास्त मार्क्स घेतात आणि जीएसमध्ये तुलनेने एव्हरेज मार्क्स घेतात. कारण प्रिलिम परीक्षेला आपण 3.5-4 लाख मुलं जवळपास बसतात आणि याच्यामध्ये सर्व प्रकारच्या क्राऊडचा तिथे समावेश होतो. बँकिंग एक्झाम देणारी मुलं, स्पेशल एमपीएससी करणारे, स्पेशल यूपीएससी करणारे किंवा अदर एक्झामची तयारी करणारे लोक सुद्धा प्रिलिम एक्झाम देत असतात. त्यामुळं त्या मुलांचा सीसॅट पेपर हा खूप जास्त स्ट्रॉंग असतो. उदाहरणार्थ बँकिंग एक्झामचा विद्यार्थ्यांचा आपण विचार केला. तर त्यांचं इंग्लिश स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांना पॅसेज किंवा ॲप्टिट्यूड मॅथेमॅटिकल जे क्वेश्चन्स आहेत, हे खूप जास्त त्यांना इझिली पडतात. आणि त्यामध्ये सीसॅटमध्ये खूप जास्त स्कोर तुलनेने घेतात. आणि तुलनेने त्यामुळे प्रिलिमचा एक स्कोर जास्त वाढून कट ऑफ वाढण्यासाठी त्याची मदत होत असते. त्याच्यामुळे जे टिपिकल एमपीएससी करणारी मुलं असतील, यांचं मला सजेशन आहे की तुम्ही सीसॅटवर खूप जास्त फोकस केला पाहिजे. सीसॅटचा तुम्ही जर पॅटर्न बघितलं तर 80 क्वेश्चन्समध्ये जवळपास 50 क्वेश्चन्स हे पॅसेजवर असतात. आणि 30 क्वेश्चन्स म्हणजे की 5 क्वेश्चन्स हे डिसिजन मेकिंग आणि 25 क्वेश्चन तुमचे ॲप्टिट्यूड, मॅथेमॅटिकल रिझनिंग या टॉपिकवर असतात. त्याच्यामध्ये मेजर रोल हा त्याच्यामध्ये 50 क्वेश्चन मधला इंग्लिश आणि मराठीचा पॅसेज मधला असतो. म्हणजे कॉम्प्रिहेन्शन ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये माझं सजेशन राहील की तुम्हाला जीएस मध्ये तुम्ही जवळपास 7 ते 8 विषयांचा अभ्यास करता. जसं की इतिहास, भूगोल, इकॉनॉमी, पॉलिटिक्स, सायन्स,
करंट अफेअर्स जवळपास 7 ते 8 अभ्यास आणि या सगळ्या अभ्यासक्रमाचा आवाका खूप जास्त मोठा आहे. उदाहरणार्थ तुम्ही हिस्ट्रीचा फक्त एक्झाम्पल पकडलं त्याच्यामध्ये प्राचीन इतिहास असेल, मध्ययुगीन इतिहास असेल, मॉडर्न इंडिया असेल म्हणजे आधुनिक भारत असेल, त्याच्यामध्ये पण महाराष्ट्राचा इतिहास वेगळा, भारताचा इतिहास वेगळा, जगाचा इतिहास वेगळा. त्यामुळे जवळपास तुम्ही प्रत्येक या GS1 पेपरचं जर कंपॅरेटिव्ह अनालिसिस केलं तर तुम्हाला दिसून येईल की याच्यामध्ये खूप जास्त सिलेबस आहे. तुलनेने तिथं तुम्हाला येणारा बेनिफिट टू कॉस्ट रेशो तुम्हाला कमी मिळतो. तुम्ही त्याच्यामध्ये नक्की किती वाचाल, त्याच्यामध्ये तुम्हाला किती क्वेश्चन रिफ्लेक्ट होईल, त्याच्यामध्ये पण नक्की त्यातलं तुमचं किती बरोबर येईल. हा जो मी इनपुट आउटपुट रेशो चेक केला त्याच्यामध्ये खूप कमी आउटपुट तुम्हाला मिळेल. तुलनेने त्याच साईडला जर आपण सीसॅटचा विचार केला, सीसॅटमध्ये जवळपास 50 जे पॅसेजचे क्वेश्चन आहे याच्यामध्ये कुठल्याही स्पेसिफिक अभ्यासाची गरज त्याची नाहीये. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त थोडी प्रॅक्टिस करसाल, त्याच्यामध्ये तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चनचं PYQ, प्रिव्हियस क्वेश्चन अनालिसिस जर तुम्ही प्रॉपर प्रकारे केलं, तर तुम्हाला एक एमपीएससीचा ट्रेंड जरी धरती तुम्हाला एमपीएससीची कळेल की नक्की एमपीएससी कुठल्या प्रकारे क्वेश्चन विचारते, नक्की कुठल्या आयोगाचं उत्तर बरोबर येतंय आणि एमपीएससीचा नक्की गाभा काय त्याच्यामध्ये जर तुम्हाला कळलं तर खूप कमी वेळामध्ये खूप जास्त आउटपुट तुम्ही त्याच्यामध्ये मिळवू शकता. दुसरे जे 25 क्वेश्चन तुमचे मॅथमॅटिकल, रिझनिंग आणि ऍप्टिट्यूडचे असतात, त्याच्यामध्ये पण एक टिपिकल 4 ते 5 वर्षामध्ये टिपिकल क्वेश्चन याच्यात उदाहरतात. उदाहरणार्थ समजा खरे खोटे क्वेश्चन असतील, काही टिपिकल पझल्स असतील, डिस्टन्स ट्रेनचे उदाहरणं असतील, वयामानानुसार उदाहरणं असतील किंवा मिक्सचर्स वगैरेचे उदाहरणं असतील. एक टिपिकल 10 ते 12 प्रकारामध्ये याच्यामध्ये किंवा आकृत्यांचे क्वेश्चन असतील, वेन डायग्राम्स असतील. म्हणजे तुम्हाला दिसलं की टिपिकल एक 10 ते 12 एरियाजवरती ते क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे जर तुम्ही त्याच एरियाचा खूप जास्त अभ्यास केला आणि प्रत्येक एरियामधले तुम्ही 30-40 प्रकारचे वेगवेगळे क्वेश्चन वेगवेगळ्या बुक्स मधून जर तुम्ही ट्राय केले आणि त्याच्यावर जास्त प्रॅक्टिस केली तर तुम्हाला तुलनेने GS1 पेक्षा सीसॅट मध्ये खूप जास्त मार्क खूप कमी वेळामध्ये तुम्ही मिळवू शकता. म्हणजे आमच्याच बॅचचं उदाहरण झालं तर आमच्या बॅचमध्ये 197 हा कट ऑफ त्या वर्षी प्रिलिमला होता. आणि जवळपास मुलांनी 130-140 मार्क्स फक्त सीसॅट पेपर्स मध्ये घेतले होते. त्यामुळे GS मध्ये तुम्ही ऍव्हरेज मार्क्स जरी 60-70-80 काढले तर त्यावेळी तुम्ही प्रिलिम क्रॅक करू शकत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम मध्ये की तुम्ही प्रिलिम क्रॅक करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही 3.5-4 लाख मुलं पहिल्या फक्त 6 ते 7 हजारामध्ये येतात. त्यामुळे हा तुमचा बाहेर पडणारा रेशो खूप जास्त मोठा आहे. जर तुम्ही मेन्स मध्ये बघितलं तर ठीक आहे, तुम्ही 7 मुलांमधून पहिल्या 2,000 मध्ये असेल तर तो रेशो बऱ्यापैकी वाढतो. पण प्रिलिम मध्ये तुम्ही लाखांमधून डायरेक्ट हजारावर येता. मग प्रिलिम मध्ये तुमची कॉम्पिटिशन खूप जास्त मोठी आहे. आणि प्रत्येक एक्झामचं मेन गमकच आहे की तुम्ही प्रिलिम क्रॅक करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही पुढचे मेन्स आणि इंटरव्ह्यू स्टेजला त्याशिवाय जाऊ शकत नाही. तर प्रिलिम मधून मेन्स मध्ये एंट्री करण्यासाठी तुमचा प्रिलिमचा स्केल खूप जास्त कम्फर्टेबल पाहिजे. दुसरी गोष्ट अशी असते की युपीएससीचा प्रिलिमचा निकाल जवळपास 40 दिवसामध्ये जवळपास लागतो. पण एमपीएससीचा निकाल प्रिलिमचा 2.5 ते 3 महिन्यानंतर लागतो. जर त्यामुळे तुमचा जर स्कोर चांगला नसेल तुमच्या मनामध्ये नेहमी इन्सिक्युरिटी असते की अरे मी मेन्स क्रॅक होईल की नाही. आणि त्या भीतीमुळे तुमचा मेन्सचा अभ्यास पण चांगला होत नाही. त्यामुळे ते पण माझं एक राहील. कारण खूप सारे विद्यार्थी माझे मित्र-मैत्रिणी असे बघितले की त्यांचा स्कोर थोडासा काठावर बाउंड्रीवर होता. त्यामुळे त्यांचा मेन्सचा अभ्यास चांगल्या प्रकारे होत नव्हता. आणि ज्यावेळी निकाल लागला, पण निकाल लागल्यानंतर त्याला मेन्ससाठी फक्त 1.5 महिना उरला होता. त्याच्यामुळे मग त्यांना चांगला अभ्यास प्रकारे करता नाही आला. त्यामुळे मग त्यांची इंटरव्ह्यूसाठीचा कट ऑफ काही एक 1 डिजिट मार्क्सनी मिस झाला. त्यामुळे दुसरी गोष्ट अशी की प्रिलिममध्ये तुम्ही खूप जास्त स्कोर करणं बाउंड्रीपेक्षा जे काही अंदाज असेल कट ऑफ त्याच्यापेक्षा तुम्ही 30-40 मार्क तुमचा जवळ असला, तुम्ही डे 1 पासून प्रिलिम झाल्यानंतर दुसऱ्या डे 1 पासून तुम्ही मेन्सला खूप कम्फर्टेबली एंट्री करू शकता. आणि तुमच्या मनामध्ये जी एक मेंटल स्टॅबिलिटी असते की अरे मी 100% यावर्षी मेन्स लिहिणार आहे. तर तुम्हाला 4 ते 5 महिन्याचं नियोजन खूप चांगल्या प्रकारे करता येतं. त्यामुळे जो काही आपले GS 1, 2, 3, 4 आणि मराठी इंग्लिश या सगळ्या 6च्या 6 पेपरचं जर तुम्हाला खूप चांगलं नियोजन करता आलं, तुम्हाला मेन्स मार्कामध्ये लीड घेणं खूप चांगल्या प्रकारे पॉसिबल होतं. त्यामुळे प्रिलिममध्ये जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही काय केलं पाहिजे, तर माझं हेच सजेशन राहील की तुम्ही सीसॅटवर खूप जास्त काम केलं पाहिजे. साधारण प्रिलिमच्या अगोदर 2 ते 3 महिने तुम्ही सीसॅटचा दररोज 5 ते 6 तास अभ्यास केला पाहिजे. आणि मग GS1 ला उरलेला वेळ तुम्ही दिला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पण मग प्रिलिम्सचे कॉमन टॉपिक जे असतील ते अगोदर केले पाहिजे. पण सीसॅटला तुम्ही कुठल्याही प्रकारे कमी लेखता कामा नये. कारण तीच पूर्ण मेन प्रिलिमची गुरुकिल्ली आपण त्याला म्हणू शकतो. असे सीसॅटच्या पेपरला आपण याच्यामध्ये म्हणता येईल. त्यामुळे तुम्ही नक्की सीसॅटला अजिबात कमी न लेखता सीसॅटवर जास्त काम केलं पाहिजे. आणि नंतर त्याच्यानंतर GS1 ला उरलेला वेळ तुम्ही सिलेक्टिव्ह एरियाजमध्ये दिला पाहिजे. तर माझा पुढचा प्रश्न हा मुख्य परीक्षेसंदर्भात आहे. आपला कदाचित मुख्य परीक्षेचं वेळापत्रक पण लवकरात लवकर येईलच. तर पूर्व परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांचा माइंडसेट थोडासा कसा असतो, की एकच दिवसाची परीक्षा आहे, त्यानंतर आपण रिलॅक्स होणार आहोत. पण मुख्य परीक्षेसंदर्भात ती एक 3 ते 4 दिवस चालणारी परीक्षा असते. तर ती एनर्जी म्हणजे पहिल्या पेपरला असणारी एनर्जी तुम्हाला शेवटच्या पेपरपर्यंत टिकवून ठेवायची असते. त्या एनर्जीने, त्या मोटिव्हेशनने तुम्हाला तो शेवटचा पेपर सुद्धा द्यायचा असतो. आणि समजा हे असं नाही झालं, तर कुठेतरी तुमच्या परफॉर्मन्सवर त्याचा इम्पॅक्ट होतो. तर हे संपूर्ण कसं मॅनेज करावं, याचा बॅलन्स कसा विद्यार्थ्यांनी साधावा? माझं हे सजेशन आहे की जर तुम्ही आता प्रिलिम्स आणि इंटरव्ह्यूचं जर उदाहरण केलं तर गमतीने असं म्हटलं जातं की प्रिलिम एक्झाम इज लाईक 1 डे क्रिकेट मॅच. देन मेन्स एक्झाम इज लाईक टेस्ट क्रिकेट मॅच. अँड इंटरव्ह्यू इज लाईक T20.
20 मिनिटांमध्ये तुम्हाला त्या गोष्टी हँडल करायला लागतात. त्यामुळं मेन्स परीक्षा ही सगळ्यात त्या परीक्षेचा तुम्हाला सिलेक्शनरीचा मेन पिलर जर म्हटलं पाहिजे तर मेन्स एक्झाम. प्रिलिम इज जस्ट एंट्री टू द मेन्स एक्झाम. मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू एक्झाम या 900 मार्कांपैकी तुमचं रँकिंग ठरत असतं. मेन्स एक्झाम आहे त्याच्यामध्ये जवळपास 800 मार्कांचं वेटेज आणि इंटरव्ह्यू जवळपास 100 मार्कांचं वेटेज. त्यामुळे तुमचं पूर्ण लाईफ डिसाइडिंग फॅक्टर तुमचा मेन्स असतो. नक्कीच प्रिलिम याच्यामध्ये क्रुशियल रोल प्ले करतोच, पण तुमची पूर्ण रँकिंग क्लास 1 क्लास 2 पोस्ट इंटरव्ह्यू सिलेक्शन हे सगळं मेन्सवर ठरत असतं. त्यामुळे मेन्सला कुठे कमी न लेखलं पाहिजे. जसं मगाशी मी म्हटलं की तुम्ही डे 1 पासून जर मेन्स जर 100% क्लिअर होणार अशी तुमची जर खात्री असेल, तुम्ही बरोबर प्लॅनिंग करू शकता. आमचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर 17 फेब्रुवारी 2019 ला आमची प्रिलिम झालेली आणि 13 जुलैला 2019 ला आमची मेन्स होती. जवळपास आपण कॅल्क्युलेट केलं तर 4 ते 4.5 महिन्याचा पिरियड याच्यामध्ये आम्हाला भेटला होता. तर त्याच्यामध्ये मी माझे एक्झामचं प्लॅनिंग जेव्हा माझे प्रिलिमचा स्कोर आला 2-3 दिवसानंतर, तेव्हा मला कळलं की माझं 100% सिलेक्शन याच्यामध्ये होणार आहे. आणि त्याच्यानुसार मग मी माझं शेड्यूल माझ्या काही मित्रांना आणि माझ्या काही टीचर्स जे होते त्यांना ठरवून डिस्कस करून माझं मेन्सचं टाइम टेबल याच्यामध्ये केलं. त्यावेळी जवळपास 4 ते 4.5 महिने इव्हन किंबहुना 5 महिने याच्यामध्ये आम्हाला भेटत होते. त्यामुळे मी असं केलं की 4 महिने मी पूर्ण जीएसला याच्यामध्ये दिले. पर जीएसला 1-1 महिना आणि उरलेला 1 महिना मराठी इंग्लिशसाठी. तसंच डेली पण थोडा 1-2 तास मराठी इंग्लिशसाठी काढून ठेवायचो आणि बाकी पूर्ण 4 महिने मी जीएससाठी दिले. त्याच्यानंतर माझं असं सजेशन राहील की अगोदर तुम्ही असे जीएसचे टॉपिक्स कव्हर केले पाहिजे जे तुम्ही कधी प्रिलिम एक्झामसाठी करत नाही. उदाहरणार्थ जीएस 3 टॉपिक झालं, एचआरडी मानवी हक्क आणि मानवी अधिकार. याच्यामध्ये हा पेपर तुम्ही कधी प्रिलिमसाठी अभ्यास करत नाही. हा पूर्णपणे मुख्य परीक्षेला वेगळा असणारा युनिक टॉपिक आहे. जवळपास 150 मार्काचा याच्यामध्ये याला भेटायचे आहे. त्याच्यामुळे मी पहिला प्रिलिम झाल्यानंतर पूर्ण 1 महिना मी जीएस 3 पेपरसाठी दिला होता आणि पूर्ण 150 मार्काचा कव्हरेज याच्यामध्ये मी केलं होतं. त्याच्यानंतर हा पेपर झाल्यानंतर मी याच्यामध्ये जीएस 4 ज्याच्यामध्ये 110 मार्क इकॉनॉमी अर्थशास्त्र या टॉपिकसाठी आणि 40 मार्क हे विज्ञान तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्यामध्ये येतात. हा टॉपिक पण ज्याच्यामधले खूप कमी टॉपिक्स आपण प्रिलिम एक्झामला अगोदर केलेले असतात. त्याच्यामुळे मी नेक्स्ट सेकंड महिना मी जीएस 4 टॉपिकसाठी दिला. याच्यामध्ये मी सायन्स टेक्नॉलॉजी अगोदर 40 मार्काचा जो पार्ट आहे तो करून घेतला आणि त्याच्यानंतर उरलेला वेळ मी अर्थशास्त्र आणि कृषी अर्थव्यवस्था 110 मार्काचा जो याच्यामध्ये टॉपिक आहे त्यासाठी दिला. सो अगोदर मी जीएस 3 त्याच्यानंतर जीएस 4 त्याच्यानंतर जीएस 2 त्याच्यामध्ये पॉलिटीचा काही पार्ट आपण प्रिलिमला नक्कीच करतो. पण जो काही कायद्यांचा पार्ट आहे, जो काही डायनेमिक पॉलिटी 2 चा पार्ट आहे, त्याच्यामध्ये थोडे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन रिलेटेड जे टॉपिक असतात किंवा गव्हर्नन्स रिलेटेड जे टॉपिक असतात, ते त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ते टॉपिक मी आधी कव्हर केले. त्याच्यानंतर पंचायत राजचा टॉपिक कव्हर केला आणि त्याच्यानंतर शेवटच्या 4थ्या महिन्यामध्ये मी जीएस 1 त्याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी आणि कृषी अर्थव्यवस्था हे टॉपिक येतात. हे टॉपिक मी कव्हर केले. सो माझा हा प्रवास मेन्सचा निर्णय असा होता की अगोदर अनोळखी जे टॉपिक होते जीएस मध्ये ते मी अगोदर कव्हर केले आणि एक्झामच्या शेवटी म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी जे आपण प्रिलिमला पण टॉपिक करतो. तर त्या टॉपिकची आपली बऱ्यापैकी उजळणी झालेली असते. त्या टॉपिक मधलं काही ना काही नॉलेज आपल्याला असतं. त्यामुळे ते टॉपिक मी मेन्सच्या एक्झामच्या जवळ असताना केले. सो जीएस 3, जीएस 4, जीएस 2 देन जीएस 1 आणि पॅरलली माझं मराठी आणि इंग्लिशचे ग्रामर आणि सब्जेक्टची तयारी सुरू होती. दर रविवारी मी एक मराठी इंग्लिशचा निबंध लिहायचो आणि सिनियर्स मुलांकडून किंवा काही टीचर्सकडून चेक करून घ्यायचो. आणि जे काही माझे पॅरलल जीएसचे टॉपिक चालू आहेत त्यांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडून त्याचा अनालिसिस करायचो. सो एक महिना मी असा याच्यासाठी प्रत्येक महिन्या जीएस साठी दिला आणि शेवटचे जे 15 दिवस जुलैमधले 13 जुलैसाठी साधारण आमची मेन्स होती. तर 1 ते 12 जुलै हे मी 12 दिवस पूर्ण रिव्हिजनसाठी ठेवले होते. याच्यामध्ये मग दिवस मी पूर्ण 12 ते 14 तास मग रिव्हिजन करायचो आणि प्रत्येक जीएसची मी मिक्स रिव्हिजन त्याच्यामध्ये जे काही टॉपिक्स माझे कमकुवत होते त्याला जास्त रिव्हिजन लागते ते मी सकाळी करायचो. जे थोडेसे मीडियम असेल ते दुपारी आणि थोडेसे इझी टॉपिक असतील ते संध्याकाळी करायचो. आणि मला हे पण आणखी सांगायला आवडेल सगळ्या विद्यार्थ्यांना की तुम्ही मेन्स प्रिलिम टू मेन्स हा जो मधला 4-4.5 महिन्याचा गॅप आहे याचं नियोजन तर नक्की कराच. पण तुम्ही मेन्स मधले जे 3 एक्झामचे दिवस असतात त्याच्यामध्ये पण तुमचे नियोजन असणं खूप महत्वाचं आहे. आपण बघितलं की पहिल्या दिवशी आपले मराठी आणि इंग्लिशचे सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह पेपर तुमचे असतात. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जीएस 1, जीएस 2 आणि तिसऱ्या दिवशी जीएस 3, जीएस 4 हे टॉपिक तुमचे असतात. तर तुमचं ते 3 दिवसाचं नियोजन पण तुमचं प्रॉपर माहिती असलं पाहिजे. उदाहरणार्थ तुमचा दुसऱ्या दिवशी जीएसटी जो पेपर हा संध्याकाळच्या सत्रामध्ये 3 ते 5 या वेळेमध्ये होतो आणि पहिला पेपर तुमचा 12 वाजता झालेला असतो. तुमच्या मधले 12 ते 3 वेळामध्ये तुम्ही काय करणार आहे, कुठल्या गोष्टी वाचणार आहेत याचं नियोजन तुम्ही अगोदरच केलं पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर जीएस2 मध्ये जे काही कायद्यांचे टॉपिक असतात, हे कायद्याचे टॉपिक खूप किचकट असतात आणि त्याच्यामध्ये खूप जास्त पाठांतर लागतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुमचे कायदे विसरण्याची शक्यता असते. त्याच्यामधले कलम, महत्वाच्या गोष्टी, डेफिनेशन विसरण्याची शक्यता असते. त्यामुळे मी त्याच्या शॉर्ट नोट्स काढून ठेवल्या होत्या आणि जेव्हा जीएसटीचा पेपर च्या दिवशीची वेळ आली, तो मधला वेळ होता. त्या मधल्या वेळाच्या वेळेमध्ये मी जस्ट कायदे डोळ्याखालून नजरेखालून घातले. त्याचे माझे रिव्हिजन झाले आणि मला नक्कीच आठवते आज की 10 ते 15 मार्काचा फायदा मला त्या कायद्यांच्या टॉपिकमध्ये झाला. कारण दुसरी गोष्ट अशी असते की जे 3 दिवस जो एक्झाम आपली चालू असते,
त्याच्यामध्ये हा दिवस आपला खूप फिजिकल एक्झरसाइज मध्ये पण जातो. आपण शारीरिकदृष्ट्या तर खूप खचून जातो, थकून जातो. शिवाय आपण मानसिकदृष्ट्या पण खूप थकलेलो असतो. कारण खूप मोठी एक्झाम असते. खूप सारे विषय असतात आणि जेव्हा आपण पूर्ण एवढ्या टप्प्यापर्यंत आलेलो असतो, तेव्हा आपल्याकडे डोक्यामध्ये खूप सारा डेटा असतो, खूप सारा डेफिनेशन, खूप पाठांतर आणि खूप सारा अभ्यास आपल्या डोक्यामध्ये बसलेला असतो. आणि याच्यामुळे कुठेतरी थोडंसं आपल्याला एक एक्झर्शन जाणवत असतं. त्याच्यामध्ये तुम्ही जर रिव्हिजनच्या नोट्स काढून ठेवल्या आणि प्लॅनिंग केलं, की मी मधल्या वेळेमध्ये कुठं वाचणार आहे किंवा समजा दुसऱ्या दिवशी जे आपण पेपर देऊन घरी येतो आणि तिसऱ्या दिवशी पेपरला आपण जाणार असतो. तर आपण इव्हन संध्याकाळी पण कोणत्या गोष्टी वाचणार आहात, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कोणत्या गोष्टी वाचणार आहात. याचं नियोजन आपण अगोदरपासूनच आपल्या अनालिसिसनुसार केलं पाहिजे, की कुठल्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीये किंवा आपल्याला असं पाठांतराची गरज आहे. आणि त्याच्यानुसार मग आपण अभ्यास करून तशा प्रॉपर नियोजन करून त्या गोष्टी केल्या पाहिजे. तर नक्कीच खूप सारी मुलं असं बघितलंय मी, की अगोदर पहिल्या दुसऱ्या महिन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे नियोजन करतात. पण जी काही शेवटची नक्की परफॉर्म करण्याचा दिवस असतो, त्या परफॉर्म करण्याच्या दिवसामध्ये त्यांचं प्रॉपर नियोजन न होता त्यांना कमी मार्क्स येतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही एक मार्कांचा विचार केला पाहिजे. प्रॉपर प्लॅनिंग केलं पाहिजे आणि तुमचे जे एरियाज कमकुवत आहेत, जिथे तुम्हाला जास्त रिव्हिजनची गरज वाटतीये, त्याचं नियोजन करून, नोट्स काढून, त्या मधल्या वेळेमध्ये नियोजन करून तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग याचं केलं पाहिजे. तर नक्कीच तुम्हाला मेन्सला खूप जास्त फायदा याचा होऊ शकतो. ओके. म्हणजे त्या 3-3.5 महिन्यांचं पण तुमचं एक मायक्रो प्लॅनिंग असायला हवं आणि त्या परीक्षेच्या दिवसांमध्ये पण तुम्ही सविस्तर एक प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. सर नक्कीच. स्टॅटिक विषय अभ्यासत असताना त्यामध्ये सायमल्टेनियसली करंटची पण ॲडिशन होत असते. म्हणजे वेगवेगळे रँक्स येत असतात. त्याच्यात इंडियाचे रँक्स चेंज होत असतात. म्हणजे वेगवेगळ्या इंडेक्सेसमध्ये. काही डेटा अपडेट होत असतो. काही नव्यानं बिल्स येत असतात. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टॅटिकचा अभ्यास करत असताना कलेक्ट कशा कराव्यात, जेणेकरून लास्ट मोमेंटला ते आपल्याला एका जागी मिळतील आणि रिवाईज करायला सोप्या होतील? नक्कीच. याच्यामध्ये आपण असा अभ्यास करताना एक शब्द वापरतो, की कॉम्प्रिहेन्सिव्ह अभ्यास तुम्ही केला पाहिजे. म्हणजे नक्कीच कॉम्प्रिहेन्सिव्ह शब्दाचा अर्थ असा, की जेव्हा तुम्ही प्रिलिमचा अभ्यास करत असाल, तेव्हा देखील तुमच्या डोक्यामध्ये मेन्सच्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. कारण साधारण एक्झाम्पल झालं, की फेब्रुवारीला मागची प्रिलिम झाली होती आमची आणि जुलै महिन्यामध्ये आमची मेन्स होती. मग तरी प्रिलिमच्या अगोदर 4 ते 5 महिने आम्ही जो अभ्यास करत होतो किंवा माझा जो मागचा अटेम्प्ट होता, तर मागच्या अटेम्प्टमध्ये मेन्स दिल्यामुळे मला बऱ्यापैकी गोष्टी माहिती होत्या, की नक्की मेन्सला मी कुठं कमी पडलो आहे आणि कुठल्या गोष्टी मी आणखी इम्प्रूव्ह केल्या पाहिजे. त्यामुळे जेव्हा मी नेक्स्ट अटेम्प्टचा प्रिलिमचा अभ्यास करत होतो, त्यावेळी मी एक छोटी डायरी केली होती आणि त्या डायरीमध्ये मी या सगळ्या गोष्टी लिहून ठेवत जायचो. एक्झाम्पल झालं समजा त्यावेळी जर पर्यावरण दिन घडला असेल किंवा आंतरराष्ट्रीय महिला दिन घडला असेल, तर त्या महिला दिनाची आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल थीम काय आहे? किंवा नॅशनल थीम एखादी असेल तर ती काय आहे? महाराष्ट्रामध्ये त्या दिवशी काही स्पेसिफिक घडलं आहे का? जे काही महत्त्वाचे दिवस असतील. त्यामुळे नक्कीच मला सांगायला आवडेल, की माझा जो मागचा 2018चा मेन्स अटेम्प्ट होता. तर मेन्स अटेम्प्टमध्ये मी जिथे कमी पडलो होतो, तर मेन्स झाल्यानंतर मी त्याचा अभ्यास केला होता, की नक्की मी कुठल्या क्षेत्रामध्ये कमी पडलोय. काही स्टॅटिक टॉपिक्समध्ये कमी पडलोय, तर काही मेन्सच्या टॉपिक्समध्ये कमी पडलोय. आणि त्याच्यानुसार मग मी प्रिलिमचा जो पुढचा अटेम्प्टचा अभ्यास करत होतो, तरी मला एखादी कुठली न्यूजपेपर वाचताना किंवा करंटचं मॅक्सिमम वाचताना एखादी गोष्ट कळली. तर मी तिथेच हायलाइट करून रेड पेनने लिहून ठेवायचं, की इम्पॉर्टंट फॉर GS3, इम्पॉर्टंट फॉर GS2. कारण आपण समजा नोव्हेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये समजा एखादं मॅगझिन वाचलं. आपली प्रिलिम्स साधारण माझी फेब्रुवारीमध्ये होती आणि मेन्स साधारण जुलै महिन्यामध्ये होती. पण ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा प्रिलिमचा अभ्यास करत होतो, त्यावेळी मी समजा करंटचं मॅगझिन वाचत आहे. त्यावेळी सप्टेंबर महिन्यामधली न्यूज असेल. एक्झाम्पल त्यावेळी आंतरराष्ट्रीय ओझोन दिन 29 सप्टेंबरला असतो. आणि त्यावेळी ते ओझोन दिनाची जी काही थीम असेल ती त्या मॅगझिनमध्ये येते. तर त्यावेळी मी काय करायचो, की मला माहिती आहे, की GS1चा जो मेन्सचा टॉपिक आहे ॲग्रीकल्चर. त्याच्यामध्ये ओझोन रिलेटेड गोष्टी, पर्यावरण रिलेटेड गोष्टी किंवा जिओग्राफी मधला जो ओझोन डिप्लेशन टॉपिक आहे त्याच्यामध्ये विचारू शकतात. मग त्यावेळी मी काय करायचो, की जो करंट अफेअर मधली ही जी थीम असेल, तर ती एखाद्या डायरीमध्ये सेपरेट लिहून ठेवायचो GS1 साठी किंवा मॅक्झिममध्ये तिथंच हायलाइट करून इम्पॉर्टंट फॉर GS1 असं लिहून ठेवायचं. मग जेव्हा कधी आपण मेन्सचा अभ्यास करून समजा खूप थकलो आहे किंवा कधीतरी आपल्याला समजा थोडंसं बोर होत असेल, त्यावेळी फक्त एक जुने मॅगझिन घेऊन बसायचं आणि जे काही हायलाइट केलेले मी GS1, GS2 जे टॉपिक असतील ते फक्त थोडे वाचायचे आणि थोडे स्कॅन करायचे. जेणेकरून आपला थोडा विरंगुळा पण त्याच्यामध्ये होऊन जातो आणि कुठल्या मेन्समध्ये त्याच्यामधल्या काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे रिवाईज होत असतं. त्यामुळे जे काही तुम्ही जसं म्हणलं, की स्टॅटिक आणि डायनामिक आहे दोन्ही टॉपिकचं बॅलन्स तिथे कसं करायचं. तर जे काही डायनामिक टॉपिक्स आपल्या सायमल्टेनियसली आपल्या वाचनामध्ये न्यूजपेपर थ्रू किंवा मॅगझिन थ्रू येत असतील, तर तुम्ही ते मार्क करा किंवा त्याचं त्या आर्टिकलचं कट करू शकता किंवा मग तुम्ही एक सेपरेट डायरी करून त्याच्यामध्ये GS1, GS2, GS3, GS4 असे कंपार्टमेंट्स करून तुम्ही तिथं त्याच्या नोट्स चिटकवू शकता. मग अशी मी तयारी त्याच्यामध्ये केली. ओके. सर मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मी तुम्हाला विचारेल, ही प्रोसेस थोडीशी लेंदी आहे. म्हणजे अगदी फर्स्ट अटेम्प्टमध्ये जरी तुम्ही पोस्ट काढत असाल, तरी एक 12 ते 15 महिने हा फक्त परीक्षेचा कालावधी आहे आणि अभ्यासाला तर तुम्ही त्याच्या आधीपासून सुरुवात केलेली असते. म्हणजे जवळपास 2 वर्ष जातात तुम्हाला. एक पहिला अटेम्प्ट जरी असला तरी.
तर मग नेमकं म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर आपण स्वतःला, की आपण एका ध्येयासाठी काम करत आहोत, एक स्वप्न घेऊन आपण चाललेलो आहोत. हे जवळपास एक 365 दिवस रोज स्वतःला सांगत राहणं आणि रोज त्याच एनर्जीने परफॉर्मन्स देणं, हे तेवढंसं सोपं नसतं. तर मग नेमकं हे स्वतःला मोटिव्हेट कसं ठेवावं या थ्रू आउट प्रोसेसमध्ये? याच्यामध्ये नक्कीच या क्षेत्रामध्ये खूप साऱ्या ॲस्पिरंट्स वगैरे बोलताना पण आणि नॉर्मल असं त्यांच्याशी डिस्कशन करताना एक गोष्टी कळाली, की प्रत्येकाची इंटरनल मोटिव्हेशन नक्की त्याच्यामध्ये स्ट्रॉंग असली पाहिजे. खूप सारे विद्यार्थी माझे पण याच्यामध्ये सिलेक्ट झाले, ऑफिसर्स काही मित्र आहेत. तर प्रत्येकाची काही पर्सनल बॅकग्राऊंड वेगळी होती. एज्युकेशनल बॅकग्राऊंड वेगळं होतं, फॅमिली बॅकग्राऊंड वेगळं होतं. पण एक कॉमन धागा त्याच्यामध्ये असा दिसतो, की प्रत्येकाचं इंटरनल मोटिव्हेशन खूप स्ट्रॉंग होतं. नक्कीच कोणाला प्रत्येकाचे एक इन्स्पिरेशन या एरियामध्ये येण्यासाठी प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. कोणाला समाजासाठी काम करायचं असतं, कोणाला जॉब सिक्युरिटी पाहिजे असते, कोणाला डायव्हर्सिफाईड डायमेन्शन या करिअरमधून पाहिजे असतं. प्रत्येकाचं नक्कीच त्याच्यामध्ये वेगवेगळे पर्सनल अँबिशन्स त्याच्यामध्ये असतात. पण एक कॉमन गोष्ट अशी दिसते, की इंटरनल मोटिव्हेशन खूप जास्त स्ट्रॉंग असलं पाहिजे. एम-पी-एस-सी असो किंवा यू असो, याच्यामध्ये एक ऑब्झर्व्ह केलं तर आपल्याला हा टप्पा जसं आपण म्हणत, की 15 ते 16 महिन्यांचा याच्यामध्ये टप्पा आपला जाऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये नक्कीच जर तुमचं इंटरनल मोटिव्हेशन स्ट्रॉंग नसेल, तर तुम्ही या टप्प्यामध्ये कुठेतरी खचले जाऊ शकता किंवा तुम्ही बॅकफूटला त्याच्यामध्ये आलं, तर तुम्हाला खूप मोठी किंमत त्याच्यामध्ये चुकवावी लागू शकते. जसं आपण मगाशी आपलं डिस्कशन झालं, की कुठल्याही एका टप्प्यामधून जर तुम्ही बाहेर पडलात, तर तुम्हाला परत पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करावी लागते. त्यामुळे नक्कीच कुठलीही चूक याच्यामध्ये चुकीला माफी नसते. तुम्ही प्रत्येक पोझिशनला नक्कीच तेवढ्या एनर्जीने काम केलं पाहिजे. कधी-कधी असं होऊ शकतं, शेवटी आपण माणूस असतो. कधी-कधी असं होऊ शकतं, की थोडं डल वाटू शकतं. कधी थोडं अभ्यासामध्ये आपला थोडा मूड जाऊ शकतो. कधी थोडंसं बोर होऊ शकतं. पण त्यावेळी मग तुम्ही स्वतःला बूस्ट केलं पाहिजे. तुम्ही थोडंसं मग फिरून किंवा तुमचे जे काही पर्सनल हॉबी असतील, त्याच्यामध्ये थोडासा वेळ देऊन तुम्ही ती एनर्जी परत घेऊन याच्यामध्ये परत एकदा उतरलं पाहिजे. म्हणजे माझं असं व्हायचं, की मी बॅडमिंटन जास्त खेळायचो किंवा मग मला वेब सीरीज बघायला आवडायचं. समजा थोडंसं बोर झालं, तर मी एखादा एपिसोड बघायचो किंवा थोडं फिरून यायचो किंवा बॅडमिंटन खेळायचो. जेणेकरून मला परत त्याच्यामध्ये माझं मूड छान होत असेल आणि मग एनर्जी मला त्याच्यामधून मिळत असेल आणि परत मग मी ती एनर्जी माझ्या अभ्यासामध्ये यूज करत असेल. याचं एक छोटंसं एक्झाम्पल द्यायचं झालं, की जसं तुम्ही म्हणला, की कुठून मोटिव्हेशन घेतली पाहिजे. तर माझी मेन झाल्यानंतर आम्ही यशोदामध्ये फिरायला जायचो आणि यशोदामध्ये माझ्या काही सीनियर्स मित्रांचं ट्रेनिंग चालू होतं आणि यशोदामधलं आम्ही ते वातावरण बघायचो. यशोमधली मुलं बॅडमिंटन कोर्टवरती बॅडमिंटन खेळायची. काही सीनियर्स अधिकारी आमचे. आणि त्याच्यामधून मला माझ्यासाठी ती एक मोटिव्हेशन म्हणून नेहमी काम केलं, की यार मी बॅडमिंटन खेळतोय, तर उद्या मला यशोदामधल्या कोर्टवर बॅडमिंटन खेळायचं. त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये असं होतं, की नाही मला वनामती पण नको, क्लासरूमच पाहिजे आणि यशोदामधल्या बॅडमिंटन कोर्टवर मला बॅडमिंटन खेळायचं. म्हणजे माझ्यासाठी मग ती गोष्ट खूप एनर्जीने काम करायची. म्हणजे जेव्हा मला असं थोडंसं डल वाटायचं, माझ्या डोक्यात ते यायचं, "अरे आपण अभ्यास करूया जेणेकरून मला परत तिथे बॅडमिंटन खेळता येईल." असं प्रत्येकाचं काही वेगवेगळं असतं. म्हणजे काही नसतं, की ते यशोदामधल्या तिथल्या गोष्टीच्या फील घ्यायचा आहे किंवा त्या यशोदामधलं आपलं नाव कुठेतरी लागलं पाहिजे किंवा त्या ऑफिसर सगळ्यांसोबत आपल्याला काम करता आलं पाहिजे. सो प्रत्येकासाठी ती मोटिव्हेशनचा एक वेगळा फॅक्टर असतो. माझ्यासाठी ती गोष्ट खूप चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं. त्यामुळे तुम्ही कुठलंतरी एक असं ध्येय ठेवून असं काम केलं पाहिजे, की तुम्हाला पुढे जॉबमध्ये डी-वाय-एस-पी असेल, तसं जर असं डी-वाय-एस-पी असेल, असं काम करून मला त्याच्यामध्ये करायचं आणि ती तुम्ही मोटिव्हेशन नक्की तुमच्यामध्ये ठेवली पाहिजे. ठीक आहे, माणूस असल्यामुळे थोडा संवेदनशील आपण असतो. कधी-कधी थोडंसं बॅकफूटला आपण येऊ शकतो. कारण प्रोसेस खूप लेंदी आहे. दररोज आणि प्रत्येक तासाला त्याच एनर्जीने आपलं काम होईल की नाही माहीत नसतं. पण ठीक आहे, ते सातत्य, पर्सिस्टन्स तुम्ही ठेवणं खूप महत्वाचं आहे. कधीतरी ठीक आहे, तुम्ही 7-8 तास अभ्यास होऊ शकत नाही, तर तुम्ही ठीक आहे 3-4 तास ठेवलं पाहिजे. पण ते कंटिन्यूटी तुम्ही अभ्यासामध्ये नक्कीच ठेवली पाहिजे. आणि गोष्टी होतात मॅनेज म्हणजे जरी आपला 7 तास बघताना ते खूप माउंट एव्हरेस्ट जरी वाटत असलं, तरी तुम्ही जसं हळू गोष्टी चढायला लागता, त्या गोष्टी पार करायला लागतात. एक-एक टप्पा तुम्ही कव्हर करता. हे टेक स्टेप बाय स्टेप असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो, की डायरेक्ट तुम्ही मोठं टार्गेट करून त्याचा मेंटल प्रेशर घेण्यापेक्षा त्या टार्गेटला छोट्या-छोट्या एरियामध्ये डिव्हाईड करा. त्याचे छोटे-छोटे टार्गेट्समध्ये स्मॉल टार्गेट्स करा. म्हणजे तुम्ही डायरेक्ट 1 महिन्याच्या शेड्यूलमध्ये 1 महिन्याचं टार्गेट करण्यापेक्षा वीकली टार्गेट्स करा, डेली टार्गेट्स करा, 3 दिवसाचे टार्गेट्स करा. या टार्गेटमध्ये तुम्हाला काय-काय करायला पाहिजे, काय-काय महत्वाचं आहे, तशा-तशा गोष्टी तुम्ही टार्गेट करून अभ्यास केला पाहिजे. नक्कीच मग तुम्हाला मेंटल प्रेशर पण याच्यामध्ये येत नाही आणि तुम्ही एकदम वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे आपण पर्सनल लाईफ बॅलन्स करून तुमच्या हॉबीजला वेळ देऊन अशा गोष्टी मॅनेज करून तुम्ही बरोबर याच्यामध्ये खूप आनंदाने अभ्यास केला, तर मग पोस्ट मिळायला पण मदत होते. तुमचा जी जर्नी असेल ती पण खूप त्याच्यामध्ये हॅपी होते. तर एक शेवटचा प्रश्न विचारते आणि आपण मुलाखतीचा समारोप करूया. तुमचा अकॅडमिक्सचा जर ग्राफ आपण बघितला, तर तो कायमचा चढता राहिलेला आहे. शालेय जीवनात पण तुम्हाला शिष्यवृत्ती वगैरे मिळालेली आहे. 10th मध्ये पण एक चांगला स्कोर आहे. नंतर तुम्ही इंजिनिअरिंग सुद्धा एक वन ऑफ दी वेल नोन कॉलेजेस ऑफ इंजिनिअरिंग इन महाराष्ट्र, सी सारख्या कॉलेजमधून तुम्ही इंजिनिअर आहात आणि याआधी पण मी बऱ्यापैकी जणांच्या जेव्हा मुलाखती घेतल्या, तर त्यातले पण काही जण शासकीय महाविद्यालयातून एम-बी-बी-एस वगैरे असतात.
तर मला असं विचारायचंय, की हे क्षेत्र फक्त गुणवंतांचं क्षेत्र आहे का? म्हणजे एक ऑन एन एव्हरेज अकॅडमिक्स असणाऱ्या विद्यार्थ्याने या क्षेत्राकडे येऊ नये का किंवा येताना विचार करावा का? नक्कीच म्हणजे आपल्या क्वेश्चनमध्ये जे आम्ही शेवटचं वाक्य तुम्ही वापरलं, की येऊ नये का? तर आपण नक्कीच येऊ नये नाही. प्रत्येक जण याच्यामध्ये नक्कीच वेलकम याच्यामध्ये असणार आहे. फक्त तुम्ही सेकंड जो वाक्य वापरलं, की याचा विचार करावा का? तर नक्कीच खूप विचार केला पाहिजे. कारण जसं मी मुलाखती सुरुवातीला पण म्हटलं, की हे क्षेत्र खूप डायनामिक होत चाललंय. अनसर्टेनिटी याच्यामध्ये नक्की वाढत चालली आहे आणि एक्झामचा जो पॅटर्न असेल, एक्झाममध्ये पण एक्झाम स्वतःला रॅपिड चेंजेसमध्ये बदलत चालली आहे. जसं आपण आता कोरोनाचं एक्झाम्पल बघितलं, तर कोरोना स्वतःला म्युटेशन करून कोरोनाचे नवीन-नवीन विषय याच्यामध्ये दिसतायत. तर स्पर्धा परीक्षेमध्ये पण तेच सेम फॅक्टर आपल्याला दिसत आहेत, की याच्यामध्ये मागच्या वर्षीचा आपण जरी प्रिलिमचा पेपर बघितला आणि यावर्षीचा प्रिलिमचा पेपर बघितला, तरी याच्यामध्ये आपल्याला फरक दिसतोय. मागच्या वर्षीचा कट ऑफ आणि यावर्षीचा कट ऑफ याच्यामध्ये पण चढ-उतार नक्की दिसत आहेत. नॉट ओन्ली प्रिलिम एक्झाम पण मेन्स एक्झाम, इंटरव्ह्यू प्रत्येक याच्यामध्ये खूप जास्त सब्जेक्टिव्हिटी याच्यामध्ये वाढलेली आहे. जरी एक्झाम पॅटर्न जरी ऑब्जेक्टिव्ह असला, तर सब्जेक्टिव्हिटी नक्कीच वाढलेली आहे. त्यामुळे नक्कीच या क्षेत्रामध्ये येणाऱ्या प्रत्येकाने विचार केला पाहिजे. मग तो गुणवंत असेल किंवा नसेल. त्याला 10वी-12वीला किंवा ग्रॅज्युएशनला किती मार्क असतील, तो टॉपर असेल, तिथला मेरिट स्टुडंट असेल किंवा ॲव्हरेज स्टुडंट असेल, नक्कीच त्यांनी विचार तर नक्कीच केला पाहिजे. हां, नक्कीच तुम्ही जर तुमचं अकॅडमिक करिअर शालेय शिक्षणामधले वर्ष किंवा पुढे ग्रॅज्युएशनचे वर्ष नक्की जर तुम्ही चांगल्या प्रकारे ठेवले असेल, तर तो तुम्हाला एक ॲड ऑन बोनस एडव्हांटेज नक्कीच भेटत असतो. कारण आपण एम-पी-सी-यूपीचा अभ्यास जरी केला, तर शेवटी तुम्हाला तुमचा जो पाया असेल, तर तुमचा नक्की शालेय शिक्षणामध्ये पाया जर भक्कम झालेला असेल, तर इथे तुम्हाला त्याची इमारत बांधणं नक्की सोपं जातं. त्यामुळे नक्की जर तुम्ही शालेय शिक्षणाचा करिअरचा ग्राफ जर चांगला ठेवला असेल, तुम्हाला त्याचा ॲड ऑन नक्कीच फायदा होत असतो. तसं तुम्ही कॉलेजचं उदाहरण दिलं, तर नक्कीच मला चांगल्या कॉलेजमधून पास आउट असल्यामुळे त्याचा फायदा नक्कीच थ्रू आउट येण्या गोष्टीमधून झाला. जसं की मी म्हटलं, की मला सीनियर्स कॉलेजमधून भेटले. त्या सीनियर्सने मला चांगल्या प्रकारे गाईड केलं. त्यामुळे माझ्या करिअरची डिरेक्शन तिथं चांगल्या प्रकारे क्लिअर झाली. दुसरी गोष्ट इंटरव्ह्यूला असताना पण माझ्या इंटरव्ह्यू जे पॅनल आलं होतं, त्यांनी पण मला सेम प्रश्न विचारला, की तुम्ही सी सारख्या एवढ्या चांगल्या कॉलेजमधून इथं येत आहात. तर मग इकडे शिवाय तुम्ही तिथे गोल्ड मेडल देखील मिळवलंय. मग तुम्ही इकडे का येत आहात? तुम्ही एखाद्या चांगल्या इंजिनिअरिंगच्या जॉबमध्ये करून तुम्ही चांगलं काम केलं असतं किंवा मग नाही तुम्ही एखादी इंजिनिअरिंगची डिग्री वाया नाही घालवली का? असं तुम्हाला वाटत नाही का? मला त्यांनी सेम प्रश्न त्यांनी पण तिथे विचारला होता. पण मी त्याचं हेच उत्तर दिलं, की नाही सर, उद्या प्रशासन हे इतकं डायव्हर्सिफाईड करिअर आहे. इथं ॲडमिनिस्ट्रेशन इज अ व्हेरी डायनामिक टॉपिक. आणि या डायनामिक क्षेत्रामध्ये काम करताना तुम्हाला तिथे इंजिनिअर्स, डॉक्टर्स, लॉयर्स, टीचर्स इव्हन सगळ्या प्रकारमधून क्षेत्रामधून जर तिथे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये लोकं आली असतील, तर खूप चांगल्या प्रकारे ॲडमिनिस्ट्रेशन बिल्ड होऊ शकतं. म्हणजे माझं इव्हन सजेशन काही टीचर्स लोकांनी पण उद्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एंट्री केली पाहिजे. कारण तिथे लोकांची गरज आहे. कारण ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करताना तुम्हाला खूप साऱ्या अँगलने खूप विचार करावा लागतो. सो नॉट ओन्ली इंजिनिअर्स, नॉट ओन्ली BA ग्रॅज्युएट्स और नॉट ओन्ली डॉक्टर्स शुड एंटर इन ॲडमिनिस्ट्रेशन. बट पीपल फ्रॉम एव्हरी फील्ड शुड गो अँड ट्राय देअर करिअर इन ॲडमिनिस्ट्रेशन. सो त्याची गरज आहे. कारण ॲडमिनिस्ट्रेशन खूप डायव्हर्सिफाईड टॉपिक बनलाय. आपण आता एक्झाम्पल आता बघत असतो, की आता आपत्ती व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा टॉपिक त्याच्यामध्ये घडलेला आहे. नगर विकास, सिटी डेव्हलपमेंट याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी बदलत आहेत. सो नक्कीच ॲनिमेशनमध्ये असताना इंजिनिअर्स, डॉक्टर्स, लॉयर्स, सीए इव्हन सगळ्या लोकांची तिथं गरज आहे. तर सगळ्या लोकांना नक्कीच याच्यामध्ये एंट्री केली पाहिजे. आणि प्रत्येकाने आपले पर्सनल त्याच्यामध्ये गोष्टी चेक केल्या पाहिजे, की नक्की या क्षेत्रामध्ये उतरताना आपले पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, ड्रॉबॅक्स, प्रोज एंड कॉन्स नक्की काय आहेत? आपल्याला नक्की आपली पोस्ट तिथं कुठपर्यंत जातीये? नक्की आपल्याला आवड कोणती आहे? आणि नक्कीच तुम्ही या क्षेत्रामध्ये अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर सीनियर्सला आणि काही साऱ्या अधिकाऱ्यांना जे इथं 3, 5, 10 वर्ष काम करतात. तर प्रत्येकाला जाऊन तिथं भेटलं पाहिजे, की नक्की तुमच्या कामाचं स्वरूप कसं आहे? तुमचे ट्रान्सफर्स कसे होतात? नक्की तुम्ही किती वेळ काम करता? तुमचे टायमिंग कसे असतात? तुम्हाला कुठला लोड असतो? या सर्वचे फायदे तोटे नक्की काय आहेत? आणि पूर्ण या क्षेत्राचा अभ्यास झाल्यानंतरच तुम्ही या क्षेत्रामध्ये एंट्री केली पाहिजे. जेणेकरून तुमचे नाहीतर 3-4 वर्ष याच्यामध्ये जातील आणि नंतर तुम्हाला वाटेल, की अरे मी या क्षेत्रामध्ये 3-4 वर्ष वाया घालवली आणि मला आता दुसरं काहीतरी करायचं होतं. तर मग असं न करता तुम्ही पूर्ण क्षेत्राची माहिती करून घेतली पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं, की नाही मला या क्षेत्रामध्ये काम करायचं मला आवड आहे. तेव्हा तुम्ही या क्षेत्राची पूर्णपणे माहिती करून घ्या. एक्झाम पद्धतीचा, पॅटर्नचा, प्रिव्हियस इयर क्वेशन एनालिसिसचा, एक्झाम पद्धतीचा पूर्ण अभ्यास करून मग तुम्ही या गोष्टी ठरवा, की एक्झाममध्ये कसं उतरलं पाहिजे. पूर्ण स्ट्रॅटेजीने, पूर्ण प्लॅनिंग जर तुम्ही उतरलं, तर 1 ते 2 वर्षामध्ये नक्कीच तुम्हाला यश भेटू शकतं. हा माझा पण अनुभव आहे. नाहीतर 3 ते 4 ते 5 वर्ष जर तुम्हाला पुरेशी प्लॅनिंग नसेल, पुरेसं नियोजन नसेल याच्यामध्ये वाया जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही पूर्ण प्लॅनिंगनी गोष्टी जर केल्या, तर गुणवंतांना दुसरी महत्त्वाची गोष्ट कष्टवंतांना असं म्हणू, की आपण नक्कीच याच्यामध्ये यश आहे. 10वी-12वीला इव्हन 65-60% असणारी मुलं देखील इथं आजकाल क्लास 1, क्लास 2 पदावर गॅझेटेड पदावर सिलेक्ट होत आहेत. त्याच्यामुळं अजिबात असं नाही, की तुम्ही फक्त मेरिट स्टुडंट 10वी-12वीचे असाल किंवा ग्रॅज्युएशन मधलं गोल्ड मेडल असेल तरच तुम्ही याच्यामध्ये मिळवू शकता. नक्कीच तुम्ही एव्हरेज स्टुडंट जरी असाल, तर तुमची जिद्द, तुमची कष्ट करण्याची तयारी आणि तुमचा जर गोल मनामध्ये क्लिअर असेल आणि तुम्ही कष्ट करण्यासाठी नेहमी उत्सुक असाल, तर तुम्हाला हे क्षेत्र नक्कीच खूप चांगलं क्षेत्र याच्यामध्ये आहे.
खूप संधी तुम्हाला याच्यामध्ये आयुष्यभरासाठी मिळू शकतात. खूप वेगवेगळ्या क्षेत्रावर डायव्हर्सिफाईड काम करण्याची संधी याच्यामध्ये आहे. खूप चॅलेंजेस आजकाल गव्हर्नमेंटमध्ये आहेत. खूप नवीन प्रकारचे चॅलेंजेस याच्यामध्ये येत आहेत. त्यामुळे नक्कीच अगोदर असणाऱ्या गव्हर्नमेंटचे क्षेत्र आणि मागच्या 5-6 वर्षांमधल्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा ई गव्हर्नन्स सारख्या क्षेत्रामध्ये झालेले बदल याच्या मी म्हणेल नक्कीच विद्यार्थ्यांनी याचा विचार तर नक्कीच केला पाहिजे. पण नक्कीच नाण्याच्या दोन्ही बाजू कन्सिडर करून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. त्यामुळे नक्कीच मी आता ऍडमिशन या साईडला आहे, त्यामुळे नक्कीच मी वेलकम करेल बाकी साऱ्या विद्यार्थ्यांना. आणि आणखी काही माझ्याकडून गायडन्स असेल तर मी नक्की करण्यासाठी उत्सुक असेल. अर्थातच. म्हणजे ज्या पद्धतीने हे क्षेत्र आपण खूप ग्लोरीफाय करणं किंवा उदात्तीकरण करणं चुकीचं आहे, त्याच पद्धतीने कोणाला डिमोटिव्हेट करणं सुद्धा चुकीचं आहे. सगळ्यांसाठीच वेलकम आहे. फक्त एक हार्डवर्क करण्याची तयारी, परीक्षेची गरज आपण ओळखली पाहिजे आणि एक सारासार गोष्टींचा विचार करून आपण या क्षेत्राकडे आलं पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, अक्षय ढाकणे सरांनी आपल्याला संपूर्ण प्रोसेस त्यांची सांगितलेली आहे. पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, एक करंट संदर्भात स्टॅटिक सोबत करंटची सांगड कशी घालावी, याबद्दल पण त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच एम-पी-एस-सी रिलेटेड विविध गोष्टींवर त्यांनी आपलं मत सुद्धा इथे आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये व्यक्त केलेलं आहे. सर, तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी झालात. तुमचा वेळ तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. अँड विश यू ऑल द बेस्ट फ्रॉम अन अकॅडमी. थँक्यू मॅडम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचा इंटरव्ह्यू जो मुलाखत घेण्यात आली आहे तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. सर्व काही तुमच्यापर्यंत आम्ही सोपवण्याचा प्रयत्न करत आहोत. याच व्हिडिओच्या खाली एक अनअकॅडमीची लिंक दिलेली असणार, जिथून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. त्या ॲप मध्ये तुम्हाला सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट खूप काही कंटेंट भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही PDF डाउनलोड करू शकतात, स्पेशल फ्री लेक्चर्स बघू शकतात. फक्त ते बघण्यासाठी तुम्हाला एक कोड वापरावा लागेल. तो कोड आहे कॅपिटल लेटर्समध्ये विदाउट स्पेस MPSC लाईव्ह. परत एकदा सांगतो, MPSC लाईव्ह. तर असेच वेगवेगळे सर्व काही व्हिडिओ इंटरव्ह्यू तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. भारतातील सर्वात दिग्गज अशी ऑनलाईन प्लॅटफॉर्म एज्युकेशनल फील्डमध्ये आपल्या MPSC कॅटेगरीमध्ये तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ करता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.